Good morning, class. How is it going? How are you all? This is Power DC. Welcome to all of you in our education platform in electrostatic part 3rd. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या तिसऱ्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं होतं इलेक्ट्रिक चार्जची पहिली फंडामेंटल प्रॉपर्टी. आठवती का काय होती ती? ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. आणि आजच्या लेक्चरला आपल्याला याच इलेक्ट्रिक चार्जची दुसरी फंडामेंटल प्रॉपर्टी अभ्यासायची आहे आणि ती आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज. करायचं मग सुरू अभ्यास? ठीक आहे. क्वांटायझेशन ऑफ चार्ज शिकत असताना पुन्हा एकदा तुम्हाला असं वाटेल की सारखं सारखं मी काही गोष्टी का बोलते, गरजेच्या आहेत, रिपीट करणं गरजेचं आहे. मी रिपीट करणार नाही, तुमच्या लक्षात राहणार नाही. ठीक आहे. बघा, या युनिवर्समध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत कशापासून तयार झालेत? मॉलिक्युल्सपासून. मॉलिक्युल्स कशापासून तयार झालेत? ॲटमपासून. ॲटम कशापासून तयार झालेला आहे? तर प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉनपासून. हो की नाही? वाटलं ना तुम्हाला मी सारखं सारखं एकच गोष्ट बोलते ती? ठीक आहे. तर मग आता ॲटममध्ये एक गोष्ट तर तुम्हाला माहीतच झाली की जेवढी संख्या प्रोटॉनची असेल तेवढीच संख्या कुणाची असते? इलेक्ट्रॉनची. कायम लक्षात ठेवायची ही गोष्ट. प्रोटॉन कुठं असतील? न्यूक्लियसमध्ये असतील. त्यांच्या संख्या एवढे कोण असणार आहेत? तर न्यूट्रॉन असणार आहेत. आणि तेवढ्याच संख्येचे कोण असणार आहेत? तर इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असतील. ठीक आहे. प्रोटॉनचं मात्र काय असेल? कॉन्सन्ट्रेशन असणार आहे कुठं? तर त्या न्यूक्लियसमध्ये. पण संख्या मात्र कशी असणार आहे? एकसारखी असणार आहे. जेवढी संख्या प्रोटॉनची तेवढी संख्या इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. प्रोटॉनवर जो चार्ज आहे तो आपण एका इलेमेंटरी पार्टिकलने रिप्रेझेंट करतो. इलेमेंटरी पार्टिकल ई. प्रोटॉनवरचा चार्ज आपण प्लस ईने रिप्रेझेंट करतो. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आपण मायनस ईने रिप्रेझेंट करतो. आणि न्यूट्रॉनवरचा चार्ज तर तुम्हाला माहीत आहे किती आहे? तर 0. ठीक आहे. चार्जलेस न्यूट्रॉन असतो असं आपण त्याचसाठी म्हणतो. का तर न्यूट्रॉनवरचा चार्ज किती आहे? तर 0 आहे. किंवा तुम्ही 0 ई सुद्धा म्हणू शकता. प्लस ई म्हणजे प्लस 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम. मायनस ई म्हणजे मायनस 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम. हे इथंपर्यंत लक्षात आहे. आता पुढं आपण एक कार्बनचा ॲटम कन्सिडर करूया. बघा, एक कार्बन ॲटम आपण कन्सिडर करतोय की ज्याची प्रोटॉनची संख्या असणार आहे 6. सरळ सरळ आहे. इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती असेल? तर 6. ठीक आहे. मग बघा, हा समजा मी म्हणते की न्यूक्लियस आहे. इथं प्रोटॉनची संख्या आहे 6 आणि इथं वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होतात आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 4. ठीक आहे. 1 2 3 4 आणि इथं झाले 2 इलेक्ट्रॉन. मग आता या इलेक्ट्रॉनवर, या ॲटममध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्समुळे तयार होणारा चार्ज किती आहे? तर मी असं म्हणेल की इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? तर 6. एका इलेक्ट्रॉनवरती असलेला चार्ज 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम. तर 6 इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज -6e. बरोबर आहे का मी लिहिलेलं? बघा, -6 म्हणजे -6 मल्टिप्लाइड बाय 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम. आपण थोडक्यात लिहूया तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, तुम्हाला क्वांटायझेशन क्लिअर होण्यासाठी. इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असेल तो असेल -6e. प्रोटॉनवर जो चार्ज असेल, प्रोटॉनची संख्या किती? 6. प्रोटॉनवर असलेला चार्ज पुन्हा 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम, पण की जो पॉझिटिव्ह असेल. म्हणून मग प्रोटॉनमुळं ह्या कार्बन ॲटममध्ये तयार होणारा जो टोटल चार्ज किंवा नेट चार्ज असणार आहे, प्रोटॉनमुळं म्हणते बरं का मी, तो असणार आहे +6e. ठीक आहे. मग आता कोणी आपल्याला विचारलं की ह्याच्यावरचा नेट चार्ज किती आहे? या कार्बन ॲटमवर असलेला नेट चार्ज किती आहे? तर मी म्हणेल 0. का? तर -6e चार्ज +6e ला कॅन्सल आउट होईल आणि नेट चार्ज किंवा टोटल चार्ज किती येऊन जाणार आहे? 0 येऊन जाणार आहे. ठीक आहे.
मग आता मी ही डायग्राम थोडी लहान करते. बघा, आपण म्हणूयात की इथं आहे प्रोटॉन. संख्या तर तुम्हाला माहीत झाली किती आहे, तर 6. आणि इथं ऑर्बिट काढते की ज्याच्यामध्ये तुम्ही समजा की इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, तर 6. ई इज इक्वल टू किती आहे, तर 6 असं लिहिते. बघा ऑर्बिट कसं ड्रॉ करते मी. प्रोटॉनची संख्या आहे 6, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 6. मग आता आपण काय करतोय, तर एक इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमधून काही कारणाने बाहेर आला, बाहेर निघून गेला, बाहेरच्या सिस्टीममध्ये गेला असं आपण समजूया. एक इलेक्ट्रॉन गेला म्हणजे स्वतःचा चार्ज बरोबर घेऊन गेला असेल, म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻⁹ कुलम या ऑर्बिटमधून बाहेर निघून गेला. ठीक आहे. मग आता प्रोटॉनवर जो चार्ज होता तो किती राहिला. प्रोटॉन तर कुठंच नाही गेला ना, +6e. एक इलेक्ट्रॉन बाहेर निघून गेला म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली आता, तर 5. म्हणजे आता इलेक्ट्रॉनमुळे तयार होणारा चार्ज किती आहे, तर आधी होता तो -6e. पण आता एक इलेक्ट्रॉन बाहेर निघून गेल्यामुळं तो होईल -5e. ठीक आहे. मग आता मला कोणीतरी पुन्हा विचारेल की या कार्बन ॲटमवर असलेला नेट चार्ज किती आहे सांगा. नेट चार्ज, टोटल चार्ज. मग ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज तर मला माहितीच आहे. मग मी काय करील, +6e -5e इज इक्वल टू किती उत्तर येतं, +1e. म्हणजे आता या कार्बन ॲटमवर असलेला जो नेट चार्ज आहे तो आहे +1e. ठीक आहे. मी एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला होता. आता आपण काही इलेक्ट्रॉन आता आणूयात. ठीक आहे. मी असं म्हणते की आता 2 इलेक्ट्रॉन आतमध्ये आलेत. बाहेरून किती इलेक्ट्रॉन आले, 2 इलेक्ट्रॉन आतमध्ये आले. आधी किती इलेक्ट्रॉन होते, तर 6. बाहेरच्या सिस्टीममधून आतमध्ये किती इलेक्ट्रॉन आले, तर 2. मग आता इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, -8e. बरोबर आहे का. प्रत्येक एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती, -e. असे संख्येने किती इलेक्ट्रॉन्स आहेत, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन ॲटम्स ऑफ कार्बन, तर 8. म्हणून हा झाला -8e. ठीक आहे. मग आता पुन्हा आपल्याला कुणीतरी विचारलं की नेट चार्ज किती आहे सांगा आता ह्या सिच्युएशनला, तर हा नेट चार्ज फाइंड आउट करण्यासाठी मी करील +6e -8e इज इक्वल टू -2e. म्हणजे आता या कार्बनवरचा नेट चार्ज आहे -2e. येत आहे का. 2 इलेक्ट्रॉन जास्तीचे झाले म्हणजे हा न्यूट्रल होता. ज्यावेळेस प्रोटॉन 6 आहेत आणि इलेक्ट्रॉन 6 आहेत, पण बाहेरून तुम्ही 2 इलेक्ट्रॉन घेऊन येत आहे म्हणजे आता याच्यावरचा नेट चार्ज किती झाला, तर -2e. ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन कमी केला जातोय त्यावेळेस इलेक्ट्रॉनची संख्या कमी होती, प्रोटॉनची संख्या वाढतीये. अशा सिच्युएशनमध्ये नेट चार्ज किती आहे, तर +1e. मग आता एक सिस्टीम तुम्हाला मी समजावून सांगते बघा, की ज्याच्यावरून तुम्हाला क्वांटायझेशन ऑफ चार्ज लगेच लक्षात येईल. बघा, आपण हे जे मटेरियल आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो कार्बनच आहे असं कन्सिडर करूया. ठीक आहे. मग प्रोटॉनची संख्या तर तुम्हाला माहीत झाली, कार्बन ॲटममध्ये किती, तर 6. इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा माहीत झाली तुम्हाला 6. नेट चार्ज कोणी विचारला, +6e. हा इलेक्ट्रॉनमुळे तयार होणारा चार्ज -6e. आणि ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे नेट चार्ज.
का तर तुम्हाला ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज माहीत आहे. नेट चार्ज किती झाला 0. म्हणजे हा जो ॲटम आहे कार्बनचा तो आता ज्या सिच्युएशनमध्ये आहे तो कसा आहे तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ठीक आहे. मग आता मी करते काय बघा. इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे सध्या चार्ज किती होता तर 0 होता. नेट चार्ज किती होता तर 0 होता. मग आता मी करते काय, बाहेरून एक इलेक्ट्रॉन आणला आणि ह्या कार्बन ॲटमला देऊ केला. मग सुरुवातीचा चार्ज तर 0 होता, पण मग तुम्ही एक इलेक्ट्रॉन आणून ॲड करताय. मग इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती तर -1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कूलम. इलेमेंटरी चार्ज ज्याला म्हणतो आपण ई. रिप्रेझेंट कसा करतो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज -e. बरं तुम्ही किती इलेक्ट्रॉन आणला तर संख्येने एक इलेक्ट्रॉन तुम्ही काय करताय तर कार्बन ॲटममध्ये ॲड करताय. मग त्या एका इलेक्ट्रॉनमुळे तयार होणारा चार्ज किती -1e. हे येतंय का तुमच्या लक्षात. मग बघा, ज्यावेळेस मी एक इलेक्ट्रॉन ॲड केला आणि मला कोणीतरी विचारलं की नेट चार्ज किती आहे तर मी सांगितला -1e. सुरुवातीला होता 0, नंतर झाला -1e. आता मी परत अजून एक सिच्युएशन तयार करते की ज्याच्यामध्ये हा तर इथं राहीलच आणि अजून एक इलेक्ट्रॉन मी बाहेरच्या सिस्टीममधून आणून इथं ॲड करते, कार्बन ॲटमला देऊ करते. मग आता 2 इलेक्ट्रॉन्स आले. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज -e, 2 इलेक्ट्रॉनमुळे तयार झालेला -2e. अजून एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर चार्ज होईल -3e. येतंय का लक्षात. मग हे असंच 4 इलेक्ट्रॉन ॲड केले तर -4e. अशी सिच्युएशन्स तयार होत राहतील. आता इथं इलेक्ट्रॉन देतोय आपण. आता अशी सिच्युएशन तयार करूयात की इलेक्ट्रॉन काढून घेतोय. पहिला इलेक्ट्रॉन काढून घेतला. ठीक आहे. मग आता प्रोटॉनची संख्या 6 आणि इलेक्ट्रॉनची संख्या 6, पण एक इलेक्ट्रॉन मी कमी केला. इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. मग कुणीतरी मला विचारलं की नेट चार्ज किती आहे सांगा. त्यावेळेस प्रोटॉनची संख्या मला दिसली +6e आणि इलेक्ट्रॉनची संख्या आपण सांगू शकतोय -5e. एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज -e, पण एक इलेक्ट्रॉन बाहेर निघून गेल्यामुळे आता इलेक्ट्रॉन किती राहिले तर 5. ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे नेट चार्ज +6e -5e म्हणजे नेट चार्ज. आपल्याला ॲडिशन करावी लागते. तुम्हाला ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज कळलं की आपल्याला ऑल्जेब्रिक सम करावी लागते. मग मी नेट चार्ज फाइंड आउट करण्यासाठी काय करील तर ऑल्जेब्रिक सम करील. +6e आणि हा प्लस मायनस काय झाला -5e. म्हणजे आता टोटल चार्ज किती +6, e कॉमन येईल, +6 -5 म्हणजे +1. मग मी हा लिहील कशी e × 1 किंवा 1 × e की जो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. मग मी इथं लिहील +1e. मग आता असंच दुसरा इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर होईल. बरोबर आहे. दुसरा इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर आता इथं इलेक्ट्रॉनची संख्या किती होईल -4e. 2 इलेक्ट्रॉन कमी झाले. 6 पैकी 2 इलेक्ट्रॉन काय झाले तर निघून गेले. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या किती राहिली -4e. मग नेट चार्ज फाइंड आउट करत असताना +6e +-4e. 6e मधून 4e गेला. 6e -4e म्हणजे किती राहिला. e कॉमन आला आणि राहिला +2. बरोबर आहे. मग मी हे लिहील कसं +2e. बरोबर आहे. म्हणजे नेट चार्ज किती. एक इलेक्ट्रॉन तर अगोदर गेलेलाच होता. आता दुसरा पण इलेक्ट्रॉन निघून गेला. म्हणजे 2 इलेक्ट्रॉनच्या कमी होण्यामुळं आता ह्या कार्बन ॲटमवर जो नेट चार्ज आहे तो किती आहे तर +2e. असंच तिसऱ्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत सुद्धा होईल
+3e आणि असंच चौथ्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत सुद्धा होईल +4e. आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यामुळं निगेटिव्ह चार्ज तयार झाला त्या ॲटमवर, म्हणजे त्या कार्बनच्या मटेरियलवर, म्हणजे त्या कार्बनच्या ऑब्जेक्टवर, आणि इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळं हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला त्या कार्बनच्या मटेरियलवरती, म्हणजे त्या कार्बनच्या ॲटमवर. पण मग असा नाही चार्ज तयार होत. 3.5e +3.5e किंवा असा नाही तयार झाला -3.5e झाला का तयार? असं नाही तयार होणार. +4.6e किंवा असं नाही तयार होणार. -4.6e. म्हणजे याचा अर्थ हा -2 -1 हा 0 सुद्धा तुम्ही म्हणू शकता, मी म्हणते 0. हा +1 +2 +3 +4 हे काय आहेत तर इंटिजर आहेत. कळते का तुम्हाला मी काय म्हणते ते? हे इंटिजर आहेत. आपण पॉसिबल चार्ज इन युनिवर्स रिप्रेझेंट करतोय ईने. ठीक आहे. आणि इथं तुम्ही बघत असाल सिस्टीममध्ये इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळं किंवा इलेक्ट्रॉन काढून घेण्यामुळं जो नेट चार्ज तयार होतो तो असतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेमेंटरी चार्ज. बघा, इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेमेंटरी चार्ज हे ठेवाल का लक्षात? -1e -2e -3e -4e इथं मध्ये 0, इथं +1e +2e +3e +4e अँड सो ऑन. म्हणजे जो काही मिनिमम पॉसिबल चार्ज तयार होतो एखाद्या बॉडीवर, एखाद्या ऑब्जेक्टवर, तो आपण +e किंवा -e रिप्रेझेंट करतो. आणि जो पॉसिबल चार्ज आहे तो आपण असा रिप्रेझेंट करतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेमेंटरी चार्ज. एखाद्या ऑब्जेक्टवर टोटल चार्ज किती तयार झाला तर मी तो रिप्रेझेंट करील एका इंटिजरने. n म्हणजे काय असेल? इंटिजर असेल. 0 +1 +2 +3 +4 +5 -1 -2 -3 -4 -5 हे काय आहेत तर इंटिजर आहेत. इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेमेंटरी चार्ज. येत आहे का लक्षात? म्हणजे या इंटिजरने ज्या वेळेस मी ईला मल्टिप्लाय करते त्यावेळेस मला एखाद्या बॉडीवरचा किंवा एखाद्या सिस्टीमवरचा, एखाद्या ऑब्जेक्टवरचा काय मिळतोय तर पॉसिबल चार्ज मिळतोय. ठीक आहे. जर तो इंटिजर निगेटिव्ह असेल तर हे जो मिळणारा टोटल चार्ज आहे म्हणजे पॉसिबल चार्ज असणार आहे तो असणार आहे -n × e. जर हा इंटिजर पॉझिटिव्ह असेल तर जो पॉसिबल चार्ज असणार आहे तो असणार आहे +n × e. यांचं एकत्रीकरण करून मी असं म्हणू शकते Q = ±n × e. राहील का तुमच्या लक्षात? म्हणजे बघा की या इंटिजरने या ईला इलेमेंटरी पार्टिकलला, इलेमेंटरी चार्जला मल्टिप्लाय केल्यानंतर जो काही नंबर मला मिळणार आहे तो त्या सिस्टीमवरचा किंवा त्या ऑब्जेक्टवरचा नेट चार्ज असणार आहे किंवा टोटल चार्ज असणार आहे की जो आपण कशाने रिप्रेझेंट करू शकतोय, कशाने कॅलिब्रेट करू शकतोय तर कूलममध्ये कॅलिब्रेट करू शकतोय. बरोबर ना? म्हणजे आता क्वांटायझेशन काय आहे हे तुमच्या लक्षात आलं? Charge on an object can be increased or decreased in multiples of E. It is because during the charging process, an integral number of electrons can be transferred from one body to the other body. This is known as quantization of charge or discrete nature of charge. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या येण्यामुळं निगेटिव्ह चार्ज तयार होणं याला आपण चार्ज्ड बॉडी किंवा निगेटिव्हली चार्ज बॉडी असं नाही म्हणू शकणार आहे. आपल्याला त्याला निगेटिव्ह आयन असं म्हणावं लागतं. ठीक आहे. म्हणजे चार्जच्या येण्यामुळं बॉडीचं निगेटिव्ह आयनमध्ये कन्व्हर्जन होणं किंवा
इलेक्ट्रॉनच्या निघून जाण्यामुळे बॉडीचं पॉझिटिव्ह आयनमध्ये कन्व्हर्जन होणं, हे जे काही आहे ते म्हणजे क्वांटायझेशन ऑफ चार्ज आहे आणि यालाच डिस्क्रीट नेचर ऑफ चार्ज असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर आज एवढंच. याच्यानंतरची एक प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला पुढच्या लेक्चरला मी शिकवील, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे काय असतं ते. तोपर्यंत टेक केअर, बाय.